सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। खोपोलीतील BOO's लाफ्टर क्लबचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। खोपोलीतील लायसन कम्युनिटी सेंटर येथे BOO'चा लाफ्टर क्लबचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात लायन्स क्लबच्या माध्यमातून भरतनाट्य, योग प्रात्यक्षिक आणि मुंबई पुणे येथील दर्जेदार नृत्य प्रकारांचे सादरीकरण झाले। कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली। त्यांनी महाराष्ट्रात अशा प्रकारचे क्लब वाढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी महेंद्र थोरवे यांनी मत व्यक्त केले की या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमामुळे लोकांना फायदा होतो, एक प्रकारचे सकारात्मक वातावरण तयार होते, निगेटिव्ह एनर्जी दूर होते। यावेळी माझी वारी या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रसिद्ध साहित्यिक र.व. दिघे यांच्या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी जाहीर केले। या समारंभाला आमदार महेंद्र थोरवे, टिकू साकेत, निवृत्त मुख्याधिकारी पायल मुदलियार, BO's लाफ्टर क्लबचे अध्यक्ष कुलवंत सिंह, उद्योजक अरविंद जैन, रमेश ओसवाल, बाबूबाई ओसवाल यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्योग क्षेत्रामध्ये मराठी उद्योजक म्हणून आपण त्याला सन्मानित केलं। आपण हे खऱ्या अर्थाने आपल्या मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रामध्ये पुढे आणत आहोत। मी सुद्धा बाबूबाई मराठी तरुण म्हणून खोपोली शहरामध्ये सुरुवात करत असताना सुविधेच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलो आणि एक उद्योग मराठी उद्योजक म्हणून मी खोपोली शहरामध्ये सुविधेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचलो। आपले सगळ्यांचं फार मोठं योगदान मला सुविधेच्या माध्यमातून मिळालं आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरमी जलच्या माध्यमातून आपण साऱ्यांनी मला या मतदारसंघाचा आमदार कधी केलं हे मला संबंध नाही। अशा पद्धतीचं सहकार्य मला खोपोली शहराने या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून खोपोलीचं रूप कधी भेटता येणार नाही। कायमस्वरूपी आपला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करत आहोत। बाबूबाई आपण भुज आश्रम क्लबच्या माध्यमातून हे सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवतात। अशा पद्धतीने आपलं योगदान सुरू राहू द्या। जी मागणी आपण मागच्या वेळेला केली आहे पुन्हा या ठिकाणी सांगतो, लवकरात लवकर भुज आश्रम क्लबचं घर या खोपोली शहरामध्ये उभं करू असं अभिवादन या ठिकाणी देतो। लागणारा निधी किती लागू द्या बाबूबाई, त्याचा आकडा या ठिकाणी सांगणार नाही, पण जेवढा निधी लागेल तेवढा निधी भुज आश्रम क्लबसाठी उपलब्ध करून देईल एवढा आपल्याला सांगतो। दादा सुद्धा आपण चांगले उपलब्ध करून देऊ। कारण मी असं ऐकलंय की असं भुज आश्रम क्लबच्या माध्यमातून आपण म्हणतो की भुज आश्रम क्लबच्या माध्यमातून एखादं हास्य आपण केलं तर त्या संपूर्ण परिसरामध्ये वातावरण बदलून जातं, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि त्या परिसरातली असणारी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। बाबूबाई तुम्हाला जे काही कोण त्रास देत असतील त्यांना माझं सांगणं आहे, बाबांना एकदा हसा आणि तुमच्या मनात जे असणारी निगेटिव्ह एनर्जी असेल ती दूर घेऊन जा आणि भुज आश्रम क्लबचा स्वीकार आपण सगळ्यांनी करावा, खोपोलीकरांनी करावा। आज मला विशेषतः माझे सहकारी महेंद्रजी थोरवे आणि बाबूबाईंनी या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं। अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। मला असं वाटतं की असे हास्य क्लब हे जिल्ह्याच्या प्रत्येक शहरांमध्ये असले पाहिजे, ज्याच्यामुळं मानसिक ताण हा वयोवृद्ध लोकांचा कमी होईल आणि अशा पद्धतीची चळवळ जर आम्हाला महाराष्ट्रामध्ये शासनामार्फत जर सुरू करता आली तर तो आमचा प्रयत्न राहील। तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।